राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज नांदेड जिल्हा दौऱ्यावर येत आहेत। शेतकरी मेळावा आणि शिवसेनेच्या कार्यालयाचं जे आहे ते उद्घाटन आहे। मी आता परभणी आपलं नांदेड शहरामध्ये आहे आणि नांदेड शहरातल्या या ठिकाणी आमदार आनंदराव बोंढारकर यांचं कार्यालय आहे, त्या कार्यालयाचं उद्घाटन इथे केलं जाणार आहे। अशा पद्धतीने ही सगळी इथे तयारी जी आहे ते सुरू झालेली आहे। सायंकाळी 6:30 वाजता जे आहे ते लोहा या मतदारसंघामध्ये त्यांची जी आहे ते जाहीर सभा होणार आहे। ते शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत। या संदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी आमदार हेमंत पाटील आहेत, त्यांच्याशी बातचीत करूयात। काय सांगाल, कशा पद्धतीची ही सगळी तयारी आहे? पहिल्यांदा म्हणजे आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे येत आहेत, कशा पद्धतीचा हा सगळा उत्साह आहे? माननीय एकनाथ शिंदे साहेब दौऱ्यावर येत आहेत आणि नांदेडकरांमध्ये अतिशय उत्साहाचं वातावरण आहे। आपण बघत असाल की नांदेड शहर पूर्णपणे भगव्या पताका, झेंडे, बॅनरनं सजलेलं आहे। आज नांदेड दक्षिण हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि आज नांदेड दक्षिणचे आमदार माननीय आनंदराव बोंढारकर यांच्या कार्यालयाचं उद्घाटन आहे। उद्घाटनासाठी जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर शेतकरी संघटनेचे माजी प्रदेशाध्यक्ष माननीय शंकरअण्णा धोंडगे यांनी मोठा शेतकरी मेळावा ठेवलेला आहे। किमान 50,000 शेतकरी या मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत आणि संध्याकाळी साधारणतः 6 वाजता हा कार्यक्रम होणार आहे। दोन्ही कार्यक्रमांची जय्यत तयारी झालेली आहे आणि नांदेडमध्ये अतिशय उत्सुकतेचं वातावरण आहे। साहेब कधी येतात आणि साहेबाशी कधी संवाद साधता येतो यासाठी हजारो शिवसैनिक नागरिक प्रतीक्षेत आहेत। एकूणच नांदेडला काही गिफ्ट मिळणार आहे का? काही प्रलंबित प्रश्न वगैरे आहे त्या संदर्भातल्या काही मागण्या आपण करणार आहोत? निश्चित नांदेड शहरावर मोठ्या प्रमाणामध्ये साहेबांनी पहिलेपासूनच लक्ष दिलेलं आहे। नांदेड महानगरपालिकेच्या अनेक समस्या आहेत, त्या संदर्भातही आम्ही बोलणार आहोत। त्याचबरोबर साहेबांच्याच सहकार्यातून आपल्या नांदेडला लागून वसमत इथं हळद संशोधन केंद्र साहेबाच्या आशीर्वादानं सुरू झालेलं आहे, त्याचंसुद्धा काम मोठ्या प्रमाणावर आहे। आणि शेतकऱ्यांचे प्रश्न आज खऱ्या अर्थानं लोहा इथं मांडण्यात येणार आहेत आणि सर्व लोक त्यांच्याकडं एक काम करणारा नेता म्हणून एक वेगळ्या आशेनं बघत आहे। आपण बघताय की त्यांनी ज्या पद्धतीनं NDRFच्या 6,000 रुपये शेतकऱ्यांना मिळायचे, त्याच बरोबर स्टेटचे सुद्धा 6,000 रुपये त्याला जोडून त्या काळामध्ये दिले। त्यांच्या कालावधीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांना जी काही नुकसान झालं त्याची भरपाई मिळालेली आहे आणि शेतकऱ्यांना त्यांच्याकडून मोठ्या आशा आकांक्षा आहेत, म्हणून आज नांदेडकर मोठ्या अपेक्षेने त्यांच्याकडे बघत आहेत। नक्कीच आज सकाळी जी पत्रकार परिषद झाली संजय राऊत यांची, त्यांनी असा आरोप केला आहे की दीपक केसरकर हे खरात प्रकरणामध्ये हस्तक आहेत आणि अनेक लोकांना तिकडे घेऊन गेलेत। त्यांनी अक्षरशः एकनाथ शिंदे साहेबांचं सुद्धा त्याच्यामध्ये नाव घेतलं की त्यांची सगळ्यांची चौकशी का होत नाही आहे। मला वाटतं राजकीय आयुष्यामध्ये ज्या काही लोक असतात त्यांना हजारो लोक दररोज भेटत असतात आणि ही जी भेटणारी माणसं असतात त्या प्रत्येकाचं त्याला हसून स्वागत करावं लागतं, त्याचं म्हणणं ऐकून घ्यावं लागतं। अनेकदा कार्यकर्त्यांच्या इच्छेखातर गावात गेल्यानंतर या मंदिरात चला, त्या मंदिरात चला, या संतांना भेटा अशी मागणी कार्यकर्त्यांची असते। त्यांच्या इच्छेखातर राजकीय लोक जातात, परंतु याच्यामध्ये मला वाटत नाही की कुठल्याही प्रकारचा सहभाग केसरकरांचा असेल। आणि शिंदेसाहेबाबद्दल आपल्याला माहीत आहे की दररोज हजारो लोकांना ते भेटतात, त्यामुळं अशा पद्धतीचे आरोप करणे अतिशय चुकीचे आहेत। खरात हे चूक आहेत, निश्चित शिक्षा त्यांना झालीच पाहिजे, ही शिवसेनेची मागणी आहे। संजय राऊत दिशाभूल करतायत का? ते म्हणतात की सत्तेमध्ये असल्यामुळे या सगळ्यांची चौकशी होत नाही, अनेक राजकारणी जे आहेत यामध्ये सहभागी आहेत। चौकशी काय, त्यांना अटक झालेली आहे। आपण बघताय की पोलिसांनी कशा पद्धतीचा प्रसाद त्यांना दिलेला आहे ते चालतानासुद्धा लक्षात येत आहे। त्याच्यामुळं सजा निश्चित होणारच आहे त्या प्रकरणामध्ये, त्याच्यामुळे ते प्रकरण दाबले जाण्याचा काही विषयच नाही याच्यामध्ये। खरात प्रकरण हे दाबलं जाणार नाही, त्यामध्ये निश्चित पद्धतीची शिक्षा होईल, अशा पद्धतीचं आमदार हेमंत पाटील यांनी म्हटलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट गणेशसह गजानन देशमुख, TV9 मराठी, नांदेड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।